आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे, 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे. सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे की आम्ही एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे. ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहेत. आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून निधी वितरणाची सुरुवात करण्यात आलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आजच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु ज्या बहिणींना अजून पैसे आलेले नसतील तर त्या बहिणींनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. म्हणजेच भरपूर लाडक्या बहिणींनी एक काम केलेलं नव्हतं त्यामुळे त्यांना पैसे आलेले नव्हते. परंतु ज्या लाडक्या बहिणी हे एक काम करणार आहेत त्याच बहिणींना आज पैसे येणार आहेत. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की बहिणींना आजच ओवाळणीच्या स्वरूपामध्ये बोनसच्या स्वरूपामध्ये बहिणींना 3,000 रुपये सुद्धा देणार आहोत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण सण आहेत तर तेवढ्या सर्व सणांना ओवाळणीचे पैसे सोडण्यात आलेले होते. म्हणजेच भाऊबीज असेल सोबतच होळी असेल त्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले होते. परंतु आता गुढीपाडवा झाला तर त्या गुढीपाडव्यानिमित्त बहिणींना ओवाळणीचे पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे आज बहिणींना ओवाळणीचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींनो, पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. त्यामुळे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा ओवाळणीचे पैसे येणार आहेत. बघा आज सकाळपासून 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. यामधील काही बहिणींना पैसे आलेले आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत. पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार. एकही बहीण वंचित राहू देणार नाही. सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे
येणार आहेत, परंतु आज सरसगट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणे शक्य नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल हप्ता विस्तांतर करणे शक्य होणार नाही. एकंदरीत एका दिवशी हे पैसे विस्तांतर करणे शक्य नाही, कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे यासाठी प्रमुख 3 याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत. तर या 3 याद्या तयार केल्यामुळे काय होणार आहे की आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे, उद्या 35 लाख आणि परवा दिवशी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा प्रामुख्याने 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यामधील पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे, म्हणजेच आज या 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे. सोबतच दुसरी यादी 8 जिल्ह्यांची आहे आणि तिसरी यादी 8 जिल्ह्यांची आहे, म्हणजेच टोटल मिळून 36 जिल्ह्यांमध्ये येत्या 3 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत. एकंदरीत आज 20 जिल्हे, उद्या 8 जिल्हे आणि परवा दिवशी 8 जिल्हे, म्हणजे टोटल मिळून 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज या 20 जिल्ह्यांमध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही. तर या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे म्हणजेच ओवाळणीचे पैसे सुद्धा येणार आहेत. म्हणजेच टोटल मिळून बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 लाभांचे पैसे विस्तांतर होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ओवाळणीचे पैसे आणि एप्रिल हप्ता सरसकट दिला जाणार आहे. परंतु गॅस कनेक्शनसाठी राज्य सरकारकडून आज पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. त्या संबंधित परिपत्रक सुद्धा आलेले आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये पाहिजे असतील तर त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. सध्याला तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसून. तर बघा सर्वात प्रथम जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असला पाहिजे. जर तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज आलेला असेल, म्हणजे युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना, अशा पद्धतीने जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा. जर गॅस नसेल तर पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा. जर तुमच्या घरामध्ये गॅसच नसेल तर गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. एकंदरीत ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये गॅस आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे. सोबतच गॅस कनेक्शनसाठी जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असावेत. अन्यथा जर तुम्ही एखादा गॅस नवीन घेतलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तर बघा लाडक्या बहिणींनो, तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जो गॅस घेतलेला आहे तर तो गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा. त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असावेत तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा या चालू महिन्यामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये गॅस घेतलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबतच चौथी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी आणि त्या गॅस कनेक्शनचे पुस्तक सुद्धा असायला पाहिजे. एकंदरीत चौथी जी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा जर तुम्ही या गॅस कनेक्शनची KYC केलेलं असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. सोबतच तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पुस्तक असायला पाहिजे. जर तुम्ही ब्लॅकने गॅस भरून आणत असाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे
येणार नाही. जे खरोखर गॅस कनेक्शनचे लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच राज्य सरकारकडून आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्या अगोदर GR सुद्धा आलेला आहे आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की ज्या माता भगिनी ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील, या 4 निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांपैकी एका जरी पात्रतेमध्ये बसत नसतील तरी पण तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत असतील तर त्याच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. राज्य सरकारने अगोदरच सांगितले आहे की ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्याच बहिणींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरूच करण्यात आलेल्या आहेत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहे. ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येऊन जातील. एकंदरीत आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहे. तर बघा, आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. उद्या 8 जिल्हे आणि परवा दिवशी 8 जिल्हे. आपण सर्वात प्रथम आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत ते 20 जिल्हे बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर. याच्यामध्ये पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, कात्रज असेल, कोंढवा असेल, स्वारगेट असेल, हडपसर असेल, बेकराई नगर असेल, मांजरी असेल, या साइट पर्यंत आज पैसे येणार आहे. सोबत आज दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. ज्या बहिणी सातारा जिल्ह्यामधून असतील त्यांना सुद्धा आज 3 लाभांचे पैसे येणार आहे. सोबत आज तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. बघा, या रायगड जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता. त्या दृष्टिकोनातून आज रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. म्हणजेच या डाव्या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आज 3 लाभांचे पैसे येणार आहे. सोबत आज 6वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 19वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर आणि 20वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. बघा, या डाव्या साईडच्या आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. परंतु उद्या ज्या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर ते उद्याचे 8 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. तर बघा, उद्याच्या 8 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि 8वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा. सोबतच परवा दिवशीचे 8 जिल्हे राहिलेले आहेत ते 8 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा, परवा दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये. म्हणजे परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना या 3 लाभांचे पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. सोबतच आज प्रमुख या 20 बँकेमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्या प्रमुख 20 बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो, आज या 20 बँकेमधून पैसे सोडण्यात आलेले आहेत. कारण या 20 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. या बँकेंना एका दिवसामध्ये डीबीटी ऍक्टिव्ह होते. त्या दृष्टिकोनातून आज या 20 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. ज्या बहिणींचा बँक खाता या 20 बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येतील. परंतु ज्या बहिणींचं बँक खाता या 20 बँकेपैकी नसेल त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे
पंजाब नॅशनल बँक. दुसरी बँक आहे तर ती दुसरी बँक म्हणजे येस बँक. तिसरी बँक म्हणजे इंडस बँक. चौथी बँक म्हणजे ओव्हरसीज बँक. पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक. सहावी बँक म्हणजे IDFC बँक. सातवी बँक म्हणजे ICICI बँक. आठवी बँक म्हणजे HDFC बँक. नववी बँक म्हणजे सिटी बँक. दहावी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. 11वी बँक म्हणजे कॅनरा बँक. 12वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. 13वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. 14वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक. 15 बँक म्हणजे पोस्ट बँक. 16 बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. 17 बँक म्हणजे युको बँक. 18 बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया. 19 बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि 20 बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. म्हणजेच टोटल मिळून आज या 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचे बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. थेट बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांना आज फक्त 500 रुपये येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2 ते 3 दिवसांपासून सर्वात मोठी चर्चा सुद्धा सुरूच आहे की लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता फक्त 500 रुपये मिळणार आहे. परंतु याच्यावरती महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांनाच 500 मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये प्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे उत्पन्न. बघा उत्पन्नाची पात्रता अगोदरपासूनच घालण्यात आलेली आहे. परंतु 2 ते 3 दिवसांपूर्वी याच्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे की काय सांगितले आहे की बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. परंतु काही लाडक्या बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेला आहे तर त्यांचा अर्ज आजच रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्या लाडक्या बहिणींना आज 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार नाही. त्यामुळे तुमचं उत्पन्न किती आहे हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता टॅक्सच्या संदर्भात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य खाजगी टॅक्स किंवा सरकारी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. म्हणजेच एकंदरीत तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. स्वतः लाडकी बहीण सुद्धा टॅक्स भरत नसावी तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा एखादा सदस्य टॅक्स भरत असल्यास तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच तिसरी जी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. जर तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. बघा सर्वात प्रथम जी नमो शेतकरी योजना आहे, PM किसान योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, विधवा पेन्शन आहे, वयश्री योजना आहे. म्हणजेच या 6 योजना आहेत. जर तुम्ही या 6 योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला या 6 पैकी एका योजनेचा लाभ घेता येणार आहे. एकंदरीत ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवायचं आहे. सोबतच जी चौथी पात्रता आहे म्हणजे शेवटची पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा किंवा पेन्शनधारक नसावा किंवा कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. बघा भरपूर लाडक्या बहिणींचे पती, भरपूर लाडक्या बहिणींचे सासरे सरकारी कारखान्यांमध्ये खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार झालेले आहेत तर त्यांचा अर्ज
आजच रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच भरपूर लाडक्या बहिणींची मुले सरकारी नोकरीमध्ये लागलेली आहेत, त्याच्यामध्ये पोलीस असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य नोकरीमध्ये या चालू वर्षामध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमच्या घरामधील एखादा सदस्य नोकरीमध्ये लागलेला असेल तर तुम्ही स्वतःच तुमचा अर्ज अपात्र सुद्धा करायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला 3 लाभांतर्गत पैसे येणार आहे। जो पहिला लाभ आहे तर तो पहिला लाभ म्हणजे एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये। दुसरा जो लाभ आहे तर तो दुसरा लाभ म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे, आणि जो तिसरा लाभ आहे तर तो तिसरा लाभ म्हणजे ओवाळणीचे पैसे। एकंदरीत या 3 लाभांतर्गत आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आज 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत। कोणत्या लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही याची दक्षता सुद्धा घेण्यात आलेली आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना आज अर्धवट पैसे येणार आहे, सोबतच ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील त्यांच्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला 10 अंकी लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। हा नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह सुद्धा करायचा आहे। बघा, 9861717171 म्हणजेच 98617171 अशा पद्धतीने हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे। त्यानंतर व्हॉट्सअपवरती जाऊन या ठिकाणी मेसेज सुद्धा करायचा आहे। परंतु जर तुम्हाला आज पैसे आले तर तुम्ही मेसेज करायची गरज नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे, एप्रिल हप्ता येणार नाही त्या लाडक्या बहिणींनी आवर्जून या नंबरवरती मेसेज सुद्धा करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही। तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। राज्य सरकारच्या मार्फत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आजच 3 लाभांचे पैसे विस्तांतर करण्यात येणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।